कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या 154 आणि चालक पदाच्या 59 अशा एकूण 213 पदांच्या भरती प्रक्रियेला आज पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस कवायत मैदानावर सुरुवात झाली। या भरती प्रक्रियेसाठी 1 पोलीस अधीक्षक, 1 सहाय्यक पोलीस उपअधीक्षक, 24 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तसंच 225 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत। 27 जूनपर्यंत चालणाऱ्या या प्रक्रियेसाठी एकूण 11,445 उमेदवारांनी नोंदणी केली असून दररोज 1,400 उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे। आज पहाटे 5 वाजल्यापासून या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली। यावेळी उमेदवारांची ऑनलाईन प्रवेशपत्र संगणकीय यंत्राद्वारे तपासून त्यांना प्रवेश दिला जात होता। उमेदवारांच्या चेहऱ्याचं स्कॅनिंग करून प्रवेश दिल्यामुळे बनावट उमेदवारांना थारा मिळू शकला नाही। 14 टेबलवर भरती प्रक्रियेचं कामकाज सुरू होतं। उमेदवारांची छाती आणि उंची मोजण्यासाठी 10 ठिकाणी सोय करण्यात आली आहे। धावण्याच्या चाचणीसाठी मैदानावर 3 मोठ्या ट्रॅकची सोय करण्यात आली आहे। तसंच गोळाफेकसाठी 5 मैदानं तयार करण्यात आलेत। आज पहिल्या दिवशी मैदानी चाचणीसाठी 930 उमेदवार हजर होते। यात 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक अशा 50 गुणांसाठीच्या चाचणीचा समावेश होता। धावण्याच्या चाचणीसाठी प्रत्यक्ष वेळेचं योग्य निरीक्षण होण्यासाठी सर्व उमेदवारांच्या पायाला RFID बँड बांधण्यात आले होते। या भरती प्रक्रियेदरम्यान संपूर्ण मैदानामध्ये CCTV लावून पारदर्शकपणे प्रक्रिया राबवण्यात आली। यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या। दरम्यान धावताना जखमी झालेल्या उमेदवारांवर तातडीने उपचार करण्यासाठी या ठिकाणी वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात आले।